नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल एके ऑल कंटेंटवर। इथे तुम्हाला मिळेल थरारक आणि सत्य कथांवर आधारित कंटेंट, गुन्हेगारीच्या कथा, रहस्य, भीतीदायक, सत्य, प्रेरणादायी कथा आणि ज्ञानवर्धक गोष्टी। आणि आज मी आणत आहे अशी कथा जी ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील। जगातला सर्वात लहान सिरियल किलर, ज्याच्या हातांनी लहानपणीच 3 निर्दोष जीवांचा अंत झाला। तर चला ही भयानक आणि सत्य कथा ऐकायला सुरुवात करूया, फक्त आणि फक्त तुमच्या एके ऑल कंटेंटवर। कथा सुरू होते बिहार राज्यातील बेगूसराय जिल्ह्यातून। बेगूसरायमधल्या मुसहरी नावाच्या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं। या कुटुंबात आई, वडील, एक लहान मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा होता। घरचा संसार पोटापाण्यापुरता दैनंदिन मजुरीवर चालत होता। त्यांच्या घराच्या शेजारीत वडिलांचा धाकटा भाऊ त्याच्या कुटुंबासह राहत होता। पहिली घटना 2006 मध्ये या कुटुंबात पहिली विचित्र घटना घडली। घरातील 6 वर्षाची मुलगी अचानक गायब झाली, परंतु या घटनेची तक्रार पोलिसात गेली नाही। गावात मात्र हा प्रकार लपून राहिला नाही, कारण गावातली सगळी मुलं एकत्र खेळायची, म्हणून एखाद्या मुलीचा गायब होणं कुणालाच दुर्लक्ष करता आलं नाही। गाव छोटं असल्याने सगळे एकमेकांना ओळखत होते। मोठ्या शहरात जसं लोकांना शेजाऱ्यांचंही माहीत नसतं, तसं इथं नव्हतं। दुसरी घटना 6 महिन्यानंतर। या घटनेनंतर फक्त 6 महिन्यांनी त्याच कुटुंबातील 8 महिन्याची बाळही गायब झालं। ही बातमीही पोलिसांपर्यंत पोहोचली नाही, पण गावात मात्र चर्चा रंगल्या। गावकरी आता सावध झाले, कारण एका घरातील 2 मुलं 6 महिन्याच्या आत गायब होणं हे साधं प्रकरण नव्हतं। तिसरी घटना घडली ती 2007, म्हणजेच 3 महिन्यांनी। आणखी एक धक्कादायक प्रकार घडला। यावेळी गायब झालेलं मूल या कुटुंबातलं नव्हतं, तर शेजारी राहणाऱ्या चुनचुन देवीचं 6 महिन्याचं बाळ होतं। तिचं नाव होतं खुशबू। त्या दिवशी चुनचुन देवी शेजारच्या प्रायमरी शाळेत मुलांसोबत होती। तिला अचानक घरातलं एक काम आठवलं, म्हणून तिनं खुशबूला शाळेतच झोपवून सोडलं आणि ती घरी गेली। परत शाळेत आल्यावर खुशबू गायब असल्याचं तिच्या लक्षात आलं। तिनं सगळ्या गावात मुलीचा शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण काहीच धागा लागला नाही। शेवटी तिनं मुसहरी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल केला। पोलिसांची चौकशी सुरू झाली। गावात पोलीस आले, खुशबूचा शोध घेतला। या तपासादरम्यान पोलिसांना समजलं की याच गावातून याआधी 2 मुलं गायब झाली होती, आणि तीही एका कुटुंबातलीच। पोलीस त्या कुटुंबाकडे गेले आणि खुशबूविषयी विचारपूस करू लागले। घरच्यांनी सांगितलं, खुशबूविषयी काही माहिती असेल तर आमच्या या 8 वर्षाच्या मुलाला अमरजीत सदाला विचारावं। पोलिसांना आश्चर्य वाटलं, एवढ्या लहान मुलाला काय माहिती असेल, पण कुतूहल म्हणून त्यांनी अमरजीतला विचारलं, बेटा तुला माहिती आहे का खुशबू कुठे आहे? अमरजीत फक्त हसला। पुन्हा विचारलं तरी तो हसतच राहिला। पोलिसांना वाटलं हा मुलगा फाजील आहे किंवा वेळ वाया घालवत आहे, पण त्यांनी परत विचारलं। मग अमरजीत अचानक म्हणाला, मला बिस्किट दिलं तर मी सांगतो। बिस्किटाच्या बदल्यात कबुली। पोलिसांनी लगेच बिस्किटाचं पाकिट आणून दिलं। अमरजीत बिस्किट खात म्हणाला, मी खुशबूला मारून झोपवलं आहे। पोलिसांना धक्का बसला। त्यांनी जागा विचारली। अमरजीत म्हणाला, चला दाखवतो। तो पोलिसांना घेऊन गावाबाहेर शाळेजवळच्या एका झुडपाजवळ गेला। तिथे गवताखाली छोटा खड्डा दाखवून म्हणाला, इथे झोपवलंय। पोलिसांनी गवत काढलं, खड्डा उकरला आणि त्यातून खुशबूचं प्रेत बाहेर आलं। सगळे थक्क झाले, एवढ्या लहान मुलाने एवढा भयानक खून केला होता। अटक आणि चौकशी। अमरजीतला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणलं, तरीही तो पोलिसांकडे बघून हसतच होता, जणू त्याला काही माहीतच नव्हतं की काय घडलंय। त्याने सांगितलं की त्याने खुशबूला शाळेतून उचलून गावाबाहेर नेलं, गळा दाबला, मग दगड मारला आणि तिला पुरलं। मग पोलिसांना आठवलं की याच घरातील 2 मुलं याआधीही गायब झाली होती। त्यांनी अमरजीतला विचारलं, आणखी कोणाला असं केलं आहेस? अमरजीत पुन्हा हसला आणि म्हणाला, बिस्किट आणा सांगतो। बिस्किट दिल्यावर त्याने 2 खुनांची कबुली दिली, एक त्याच्या चुलत बहिणीची आणि एक त्याच्या स्वतःच्या 8 महिन्याच्या बहिणीचा। घरच्यांची कबुली। पोलिसांनी आई, वडील आणि काकांना बोलावलं। त्यांनीही कबूल केलं की सुमारे 9 महिन्याआधी अमरजीतने चुलत बहिणीचा खून केला होता। आम्हाला माहिती होतं
पण आम्ही त्याला माफ केलं. नंतर त्याने स्वतःच्या बहिणीला मारलं. त्यावेळी आम्ही त्याला चांगलंच रागवलो, पण तो म्हणाला पुन्हा असं करणार नाही. म्हणून आम्ही हे कौटुंबिक प्रकरण म्हणून पोलिसात तक्रार केली नाही. अमरजितची मानसिक अवस्था. पोलिसांना प्रश्न पडला, एवढ्या लहान मुलानं खून का केले असतील? अमरजितला विचारलं तर तो म्हणाला, मला यात मजा येते. लोकांना त्रास होताना रडताना पाहिलं की छान वाटतं. हे ऐकून पोलिसांना समजलं की हा मुलगा सामान्य नाही. त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की अमरजितला कंडक्ट डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार आहे. त्याला खून म्हणजे काय, बरोबर चूक याचं काहीही ज्ञान नव्हतं. शिक्षा आणि पुढचं आयुष्य. अमरजित अल्पवयीन असल्याने त्याला तुरुंगात न पाठवता बालसुधारगृहात ठेवण्यात आलं. भारतीय कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात 3 वर्षापेक्षा जास्त ठेवू शकत नाहीत. परंतु त्याच्या मानसिक स्थितीमुळे त्याला 18 वर्षाचा होईपर्यंत निगराणीत ठेवण्याचा निर्णय झाला. त्याला बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील बालसुधारगृहात हलवण्यात आलं. 2016 मध्ये तो प्रौढ झाला आणि त्याला नव्या नावाने, नव्या ओळखीने सोडण्यात आलं. आज तो कुठे आहे, कसा आहे याबद्दल कोणालाही माहिती नाही. पण त्याचं नाव कायमचं इतिहासात कोरलं गेलं. जगातील सर्वात लहान सिरियल किलर अमरजित सदा. जेव्हा त्यानं हे 3 खून केले तेव्हा तो फक्त 7 ते 8 वर्षाचा होता. तर मित्रांनी मैत्रिणींनो, मला खात्री आहे की ही कथा तुम्हाला रोचक आणि थरारक वाटली असेल. कथा आवडली तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी लवकरच अशा एका नव्या कथेसह परत येईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.